तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आजच्या कार्यक्रमाची एक छोटीशी सुरुवात मी करणार आहे। कवयित्री सुनंदा भोसेकर यांचं गळ्यावरचा निळा डाग हे पुस्तक लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित होतोय। त्यातली एक छान कविता आहे, त्या कवितेने मी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते। रंगांगळ्यांच्या गावात असं या कवितेचं शीर्षक आहे। रंगांगळ्यांच्या गावात फुले विकणारा एक जण म्हणाला, रंगांधळ्यांच्या गावात फुले विकणारा एक जण म्हणाला, वासही येतो फुलांना। मग अचानक चुटकी वाजवून म्हणाला, आहा अजून येतो वास फुलांना, आहा अजून येतो वास फुलांना। अतिशय आशयगर्भ अशी ही कविता आहे आणि मला वाटतं मर्ढेकरांच्या कवितेशी नातं सांगणारी अशी ही कविता आहे की ज्यातला अजून हा शब्द आपल्याला बरंच काही सांगून जातो। की जसं मर्ढेकरांनी तेव्हा ती कविता लिहिताना दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही पडझड झाली होती आणि त्या पडझडीमध्येही अजून काहीतरी जिवंत आहे, अजून काहीतरी हलतंय आणि या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की अजून येतो वास फुलांना। आणि त्या कवितेशी नातं सांगणारी अशी ही सुंदर कविता, पहिलीच कविता या काव्यसंग्रहातील आहे। आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी राणीताई आणि सुनंदाताई यांच्याकडे सुपूर्द करते। धन्यवाद। हा कार्यक्रम मी माझ्या वडिलांच्या कवितेपासून सुरू करते। माझे वडील हे सत्यकथेचे कवी होते आणि साधारण 55-56 ते 60-62 या काळामध्ये त्यांच्या सत्यकथा, छंद, दीपलक्ष्मी, वाङ्मयशोभा अशा विविध मासिकातून कविता येत होत्या। ते अंक आता माझ्याकडे नाही आहेत। आता काय होतं की या ऐलं तटावर पहिलं तटावरती आम्हाला खूप अभ्यास करायला लागतो। म्हणजे आमचं घर येऊन बघाल तर अशी पुस्तकं सगळी ठेवलेली आहेत। वाटलं आपल्याला MA ची डिग्री पण सहज मिळून जाईल। तर त्याच्यामध्ये ललितचे विशेषांक आहेत, समीक्षेची पुस्तकं आहेत, नंतर निवडक सत्यकथा आहे, निवडक अंतर्नाद आहे किंवा कथा कवितांची पुस्तकं आहेत, असं सगळं काही पसरलेलं आहे। तर त्याच्यात बघत असताना निवडक सत्यकथामध्ये मला रवींद्र दुर्वे अशी माझ्या वडिलांची एक कविता सापडली। तर पुस्तकाला जशी अर्पण पत्रिका असते तशी अर्पण सुरुवात करून मी आजचा कार्यक्रम जो आहे तो माझ्या वडिलांना अर्पण करते। त्यांची कविता, याद रात अशी अंधारी, रात अशी अंधारी भिजलेल्या पंखांची, रात अशी अंधारी भिजलेल्या पंखांची, नीज निळी पापणीवर मखमाली स्पर्शाची, रात अशी अंधारी भिजलेल्या पंखांची, नीज निळी पापणीवर मखमाली स्पर्शाची, याद तुझी हटकू नये, याद तुझी हटकू नये एकाकी शेजेवर, याद तुझी हटकू नये एकाकी शेजेवर, रात करी फडफड अन नीज निळी पंखावर, रात करी फडफड अन नीज निळी पंखावर। त्यांच्या अगदी ऐन तारुण्यातली ही कविता असावी। नमस्कार। ऐलं तटावर पहिलं तटावरच्या कविता विशेषच्या कार्यक्रमाचा आजचा हा पहिला भाग। कथा विशेषचे 2 भाग झाल्यानंतर 2 महिने आता आपण कवितांविषयी बोलणार आहोत। काळाचा पट्टा तोच आहे, साठोत्तरीपासून आजतागायत। या काळातल्या आवडलेल्या कविता मनसोक्तपणे आणि मुक्तपणे आम्ही वाचणार आहोत, म्हणणार आहोत। त्यात काही विशिष्ट संगती अशी ठेवलेली नाही आणि हे खूप जाणीवपूर्वक केलेलं आहे। आपल्याला कवितांच्या आठवणी जशा येतात, म्हणजे उदाहरणार्थ मर्ढेकरांच्या नंतर अनिलांची कविता आठवू शकते किंवा ग्रेसच्या कवितेनंतर आपल्याला अनुराधा पाटलांची कविता आठवू शकते, तर तशा प्रकारे आम्ही कविता म्हणणार आहोत किंवा वाचणार आहोत। ह्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या आपण अनेक वर्ष वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत आणि त्या कविता, त्यांचे तुकडे आपल्या मनात रेंगाळत आहेत। कवितेविषयी एकूणच माया, प्रेम, आस्था, जिव्हाळा असं असल्यामुळे कविता नेहमीच आपल्याबरोबर असतात। ग्रंथाली प्रस्तुत ऐलं तटावर पहिलं तटावर साहित्य रूपदर्शनच्या या कविता विशेषच्या पहिल्या भागात मी राणी दुर्वे आणि मी सुनंदा भोसेकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत। मराठी नवकवितेची सुरुवात मर्ढेकरांपासून झाली हे तर सर्व मान्यच आहे। मर्ढेकर 1939 पासून लिहित होते, ते 56 साली त्यांचं निधन झालं। त्या अर्थाने त्यांची कविता ही 60 नंतरची नाही, पण तरीही मराठीतल्या नव्या कवितेचे अग्रदूत मर्ढेकरच आहेत।
तर कार्यक्रमाची सुरुवात मराठी कवितेला मर्ढेकरांनी जोरदार धक्का दिला त्याच कवितेपासून. पिपात मेले ओल्या उंदीर. पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण. पिपात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्या विण. ओठावरती ओठ मिळाले. ओठावरती ओठ मिळाले माना पडल्या आसक्ती विण. गरीब बिचारे बिळात जगले. गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन. गरीब बिचारे बिळात जगले पिपात मेले उचकी देऊन. दिवस सांडला घाऱ्या डोळी गात्र लिंगन धुवून घेऊन. जगायची पण सक्ती आहे. जगायची पण सक्ती आहे. मरायची पण सक्ती आहे. उदासतेला जहरी डोळे. उदासतेला जहरी डोळे. काचेचे पण मधाळ पोळे. ओठावरती जमले ती. ओठावरती जमले तेही बेकलायटी बेकलायटी. ओठावरती ओठ लागले. ओठावरती ओठ लागले पिपात उंदीर न्हाले न्हाले. पिपात उंदीर न्हाले न्हाले. एका विशिष्ट लयीत आपल्याच नादात चाललेल्या मराठी कवितेला पिपात मेले ओल्या उंदीर अशी ओळ देऊन खडबडवून उठवलं मर्ढेकरांनी. तशा तर मर्ढेकरांच्या अनेक कविता आपल्याला सहज ओठावरती असतात. भटकत फिरलो बडंगा आणि मिळेल तेथे पाणी प्यालो. जुळेल तेथे खूण जळुली तरी होतो तसा चोर. आणि कालची तहान मेली. आणि कालची तहान मेली गळ्यात कोरड दुसरी आज. आणि कालची तहान मेली गळ्यात दुसरी कोरड आज. व्यर्थ नव्हे का उंजळ जेथे. व्यर्थ नव्हे का उंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज. कडा मोडला निश्चलतेचा. कडा मोडला निश्चलतेचा या पालीच्या आवाजाने दम्मम सरणम कुणी बोलले पाषाणातील बुद्ध मिशाने. शिरेल तेव्हा शिरो बिचारे. शिरेल तेव्हा शिरो बिचारे हवेत असल्या पाऊस पाते. शिरेल तेव्हा शिरो बिचारे हवेत असल्या पाऊस पाते. जगासतोवर वैशाखाच्या. जगासतोवर वैशाखाच्या मृगाविनाही मृगजळ चढते. मृगाविनाही मृगजळ चढते. गणपतवाणी बिडी बापडा. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला. भंगू दे काठिण्य माझे. भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे. भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या. येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. या गंगेमध्ये गगन वितळले. या गंगेमध्ये गगन वितळले शुभाशुभाचा फिटे किनारा. अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्ध गयेचा पिवळा वारा. मर्ढेकरांच्या काही कविता आणि शरदचंद्र मुक्तिबोधांच्या नवी मळवाट या कविता संग्रहांनी मराठीमध्ये नव्या कवितेची सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्यांच्या बरोबरीनेच अनिल, कुसुमाग्रज, मनमोहन, बोरकर, पुशिरेगे हे कवीही लिहित होते. त्यातले पुशिरेगे हे मर्ढेकरांच्या बरोबरीने नवकवितेचे उद्गाते. मर्ढेकरांप्रमाणेच त्यांनीही आत्मनिष्ठ कविता लिहिली आहे. स्त्रीला त्यांनी सृजनशक्तीच्या रूपात पाहिलं. पुरुषाच्या सृजनशक्तीला आव्हान देणारी, आवाहन करणारी शक्ती आणि त्यांचे आपापसातले भावबंध यांची अतिशय मनोज्ञ चित्र पुशिरेग्यांच्या कवितेतून दिसतात. विस्तीर्ण भुई गोविंद. विस्तीर्ण भुई गोविंद अन क्षेत्र साळीचे राधा. विस्तीर्ण भुई गोविंद अन क्षेत्र साळीचे राधा. किंवा लंपट ओले वस्त्र होऊनी. लंपट होले वस्त्र होऊनी अंग अंग तव लिंपून घ्यावे. आणखी एक, झाड माझे लाल जाला. झाड माझे लाल जाला आग्रहाची लाख पाने. आणि माझी बंडखोरी घोषितो मी गात गाणे. आणि माझी बंडखोरी घोषितो मी गात गाणे. अशा ओळी सहज आठवतात. रेग्यांच्या कवितेचं नातं थेट गाथा सप्तशतीमधल्या मोकळेपणाशी आहे. पुशिरेग्यांची एक कविता आहे जवळजवळ. नक्षत्रांची चित्रलिपी. नक्षत्रांची चित्रलिपी हृदयाकाशी थरथरते. नक्षत्रांची चित्रलिपी हृदयाकाशी थरथरते. अरूप वाऱ्याचे झिपरे माथ्यावरती भिरभिरते. अरूप वाऱ्याचे झिपरे माथ्यावरती भिरभिरते. वनराजीची रसयात्रा. वनराजीची रसयात्रा गात्रामधुनी झरझरते. वनराजीची रसयात्रा गात्रामधुनी झरझरते. जळगंगेचे शीतल निर्मळ डोळ्यामधुनी पाझरते. जवळजवळ तुझपाशी येता. जवळजवळ तुझपाशी येता. जवळजवळ सगळे होते.
जवळजवळ तुझ पाशी येता जवळजवळ सगळे होते, दिठीमिठीच्या उत्सवरंगी दूर दूरचे नाते जडते. गेल्या 50-60 वर्षांमधल्या अगदी ठळक कवी कवयित्रींचा विचार करायचा म्हटला तरी 150 नावं अगदी सहज निघतील. 2 भागातल्या 2 तासांच्या कार्यक्रमामध्ये या सगळ्यांची दखल घेणं हे अतिशय अवघड काम आहे, पण प्रयत्न करू. कार्यक्रमाच्या रचनेतला जो काळ आहे तो विखुरलेला आहे. जे कवी 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता मर्ढेकर घेतले तर पुढच्या भागामध्ये शरदचंद्र मुक्तिबोध असतील, आजच्या भागामध्ये इंदिरा संत घेतल्या तर पुढच्या भागामध्ये पद्मा गोळे असतील. अशा प्रकारे कार्यक्रम जो आहे त्याचा तोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक विशिष्ट काळाचा किंवा काळातल्या कविता असं न घेता सगळे 60 ते 24 आजपर्यंतचे असे कवी दोन्ही भागांमधून घेतलेले आहेत. लयबद्धता हा कवितेचा एक गुण आहे. मुक्त छंदातल्या किंवा मुक्त शैलीतल्या कवितांमध्ये एक लय अपेक्षित असते. छंदोबद्ध कवितेमध्ये यमक, अनुप्रास किंवा एकाच शब्दाच्या एकाच ध्वनीच्या आवर्तनाने लय साधता येते. उदाहरणार्थ आरती प्रभूंच्या या ओळी पहा. सरसर सरसर वाजे, सरसर सरसर वाजे, पत्ताच नाही. सरसर सरसर वाजे, पत्ताच नाही. वाऱ्याशी निरोप आला आत्ताच नाही. वाऱ्याशी निरोप आला आत्ताच नाही. झंझन झंझन झाले, झंझन झंझन झाले, पाखरू उडत गेले. उलट उलट झाड तळ्यात बुडत गेले. उलट उलट झाड तळ्यात बुडत गेले. मोठी आहे कविता तशी. अशा जलद लयीची माझी अत्यंत आवडती कविता मम देशपांडे यांची अंतरिक्ष फिरलोपण. तिच्या शब्दांच्या लयीचं आवर्तन तर आहेच, पण पाण्यासारखं नितळ असं कवीचं मन त्याच्यातून दिसतं. चांगली कविता अशी असावी की एक शब्द जास्त नाही किंवा एक शब्द कमी नाही. ममनची ही कविता या व्याख्येमध्ये अगदी चपखल बसते. मराठीतली सदा सतेज कविता अंतरिक्ष फिरलोपण. अंतरिक्ष फिरलोपण गेली न उदासी, गेली न उदासी. अंतरिक्ष फिरलोपण गेली न उदासी, गेली न उदासी. लागले न हाताला काही अविनाशी, काही अविनाशी. क्षितिज तुझ्या चरणांचे, क्षितिज तुझ्या चरणांचे दिसते रे दूर, दिसते रे दूर. क्षितिज तुझ्या चरणांचे दिसते रे दूर, दिसते रे दूर. घेऊन मी चालू कसा, घेऊन मी चालू कसा. भरलेला ऊर, भरलेला ऊर. जरी वाटे जड कळले, जरी वाटे जड कळले, तळ कळला नाही. जरी वाटे जड कळले, तळ कळला नाही, तळ कळला नाही. जड म्हणते माझा तू, जड म्हणते माझा तू. क्षितिज म्हणे नाही, क्षितिज म्हणे नाही. अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी, अंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी. लागले न हाताला काही अविनाशी, काही अविनाशी. मम देशपांडे हे तसे काहीसे दुर्लक्षित असलेले पण महत्त्वाचे कवी. ममनच्या कितीतरी ओळी सुभाषितासारख्या आपल्या मनात राहतात. सारा अंधारच प्यावा, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहानं. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. आणखी एका कवितेत मम म्हणतात, छातीवर दगड जरी ठेवला, छातीवर दगड जरी ठेवला तरीही हिरवी पाने कुठून फुटतात कळत नाही. छातीवर दगड जरी ठेवला तरीही हिरवी पाने कुठून फुटतात कळत नाही. कितीही म्हटलं मी सुखी आहे, कितीही म्हटलं मी सुखी आहे, तरी माझ्या गीतातून मन का रडतं कळत नाही, मन का रडतं कळत नाही. नवी कविता आली. तिचा समकालीन कवींवर प्रभाव होताच. पिढी बदलली असे आपण म्हणतो तेव्हा पडदा पडला आणि पडदा उघडला अशा स्वरूपाचा हा बदल नसतो, तर तो एक सतत प्रवाह असतो. जुन्या पिढीचे कवी त्यांच्या पिढीतली कविता लिहितच असतात. नव्या शैलींचा, प्रयोगांचा, आशयातल्या नाविन्यांचा जुन्यांवर प्रभाव पडतो. तसाच नव्यांवरही जुन्यांच्या शैलीचा प्रभाव पडत असतो. म्हणजे ही एक सरमिसळ होत असते. ही सरमिसळ होत कवितेचा प्रवाह वाहत राहतो. आता एक कविता वाचून दाखवते आणि मग सांगतो की ही कविता कोणाची होती. कवितेचं शीर्षक आहे अगतिक. अगतिक. कळ्या फुलांची सुकली गाणी, कळ्या फुलांची सुकली गाणी अशोक हिरवा दारी वठला. कळ्या फुलांची सुकली गाणी अशोक हिरवा दारी वठला. माळवदावर जीर्ण हराळी उन्हात गुंतून वारा तुटला. आढ्यावरच्या घरट्या भोवती, आढ्यावरच्या घरट्या भोवती फिरे मनाची गांधी लमाशी.
आढ्यावरच्या घरट्याभोवती फिरे मनाची गांधील माशी, पंजा चाटीत पडला आहे एक कवडसा दूर उपाशी. अबोल चिंता अंग पोखरी. अबोल चिंता अंग पोखरी कळते काही परिवळेना. अबोल चिंता अंग पोखरी कळते काही परिवळेना. नीरवतेतून शब्द उमटती, नीरवतेतून शब्द उमटती, अर्थ त्यातला शपथ कळेना. गोगलगायी सवे चालल्या, गोगलगायी सवे चालल्या पळापळाच्या किडक्या मुंग्या. गोगलगायी सवे चालल्या पळापळाच्या किडक्या मुंग्या. त्या मुंग्यांनी फस्तच केल्या, त्या मुंग्यांनी फस्तच केल्या अहमपणाच्या गळल्या नांग्या. गतीचा आहे सर्व थांबली, गतीचा आहे सर्व थांबली, जाळे विणता काळच फसला. गतीचा आहे सर्व थांबली, जाळे विणता काळच फसला. जाणवते पण या डोळ्यांना, जाणवते पण या डोळ्यांना, चित्रामधला अच्युत हसला, चित्रामधला अच्युत हसला. ज्यांना आपण प्रेमाने महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतो त्या गदी माडगुळकरांची ही कविता आहे. कविता संग्रहाचं शीर्षक आहे जोगिया. माडगुळकरांना आपण गीतकार म्हणून ओळखत असलो तरी तीव्र समाजभान आणि संसाराची अतिशय मनोरम चित्र काढणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. जोगिया ही कविता अनेकांना आठवत असेल. कोण्यात झोपली सतार, कोण्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. कोण्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीचा, दुमडला गालीचा, तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. माडगुळकरांच्या चित्रपट गीतांचा चैत्रबन नावाचा संग्रह आहे. तो गरा कामत यांनी संपादित केलेला आहे. त्या संग्रहामध्ये माडगुळकरांच्या रचनेची सगळी वैशिष्ट्ये आढळून येतील. माडगुळकरांनी महाराष्ट्राच्या किमान 4 पिढ्यांचं भावजीवन समृद्ध केलेलं आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. इंदिरा संत. इंदिरा संतांनी 1932 ते 2000 पर्यंत म्हणजे जवळपास 70 वर्ष कविता लेखन केलं. इंदिराबाईंची कविता ही विशुद्ध भावकविता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता आणि तल्लीनता ही भावकवितेची सगळी वैशिष्ट्ये इंदिराबाईंच्या कवितेत एकवटली आहेत. अशीच येते कधी एकदा, अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी. अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी आणि मनाच्या अवकाशामध्ये मनोरथांची आतषबाजी. कालच्याच त्या जुन्या जगाचे, कालच्याच त्या जुन्या जगाचे आज बनावे नवे खेळणे. कालच्याच त्या जुन्या जगाचे आज बनावे नवे खेळणे. 3 विटांच्या कष्टावरती भातुकलीचे जडते लेणे. पाककुशलता चटणीपासून, पाककुशलता चटणीपासून वस्त्रामधली रंगसंगती. बाजारातून सफर मजेने, बाजारातून सफर मजेने आणि कुणाशी गप्पा गोष्टी. उगाच वाटे फूल खुडावे, उगाच वाटे फूल खुडावे, उगाच वाटे गाणे गावे. दुधा मिठाचे हिशेब बथ्थड निळ्या कागदावरी लिहावे. लिहायचा तर लिहिता यावा, लिहायचा तर लिहिता यावा अशा क्षणांचा अर्थ सुसंगत. लिहायचा तर लिहिता यावा अशा क्षणांचा अर्थ सुसंगत. मनोमनाच्या कर्दळीवरी कसा बहरहा चढतो रंगीत. मनोमनाच्या कर्दळीवरी कसा बहरहा चढतो रंगीत. खरं तर एखाद्या कवीची किंवा कवित्रीची एकच कविता वाचून थांबणं हा त्यांच्यावर आणि आपल्यावर दोघांवरही अन्याय असतो. इंदिराबाईंच्या कवितांचा तर मोह दूर करता येत नाही. कितीतरी कविता त्यांच्याही आपल्याला सहज आठवत असतात. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा वेळी पहिल्या तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. किंवा ऐक जराना अशा कितीतरी आहेत. मेहंदी या संग्रहातली अजून एक कविता. वर्षेतील संध्येपरी, वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत. वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत. रक्ताचा जाळ लाल, रक्ताचा जाळ लाल दुःखाची गडद लाट. वर्षेतील रात्रीपरी, वर्षेतील रात्रीपरी आले मी सावरीत. वर्षेतील रात्रीपरी आले मी सावरीत. नयनातील अश्रुनिळे, नयनातील अश्रुनिळे हृदयातील वीज रक्त. धगधगते जीवन हे, धगधगते जीवन हे धरून असे ओंजळीत. धगधगते जीवन हे धरून असे ओंजळीत. आले मी कुठून कशी, आले मी कुठून कशी.
आले मी हेच फक्त, आले मी हेच फक्त. धगधगतं जीवन असं ओंजळीत धरून येण्यातला जो मत्तपणा आहे ना, तो भयंकर आकर्षक आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जुने कवी नव्या कवींच्या बरोबरीने लिहित असतात आणि कवितेचं बदलतं पण त्यांच्याही कवितेमध्ये उमटत असतं. त्यातल्याच एका प्रदीर्घ काळाचं नाव आहे कवी अनिल. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल त्यांचा फुलवात हा संग्रह 1932 साली प्रकाशित झालेला आहे. तर दशपदी हा संग्रह 1972 साली आला आहे. एवढ्या मोठ्या कालावधीत त्यांची कविता कधीही शिळी झाली नाही. अनिलांनी सुरुवातीला अगदी नाजूक अशा प्रेमकविता लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ लावी आली फुलवात किंवा आज अचानक गाठ पडे. वयाबरोबर कविता वाढत जाण्याचं भाग्य फार थोड्या कवींना लाभतं. त्यापैकी अनिल एक होते. दशपदीमधली रसिकप्रिय कविता तळ्याकाठी. मला वाटतं कधीतरी 10वीच्या वगैरे पुस्तकात ही कविता होती. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवागाळ, जळातला हिरवागाळ निळ्याशी मिळून असतो काही, जळातला हिरवागाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना, गळून पडत असताना पानमुळी सळसळ करत नाही, पानमुळी सळसळ करत नाही. सावल्यांना भरवीत कापरे, सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा, पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. अनेकदा एखाद्या तळ्याकाठी गेलं ना की आपोआप अनिलांची ही कविता वरती येते. मराठी कवितेमध्ये मुख्यतः 2 प्रवृत्ती आहेत. एक केशवसूत प्रवृत्ती आणि दुसरी तांबे प्रवृत्ती. अनेक कवींमध्ये या दोन्ही प्रवृत्ती आढळतात. पण मला वाटतं तांब्यांचे खरेखुरे वारस नाग देशपांडे आहेत. अंगभूत लय, जानपद गीताची धिटाई आणि खुमारी म्हणजे राना रानात गेली बाई शिळ. शीळ हा 1954चा संग्रह आहे. या कवितेनं मराठीत मध्य भारतातल्या मोकळ्या हवेचा गंध आणला. गरगरा फिरे भिंगरी, गरगरा फिरे भिंगरी जशी गरगरा फिरे भिंगरी. लय गोड सखूचा गळा, लय गोड सखूचा गळा मैनाच म्हणू का तिला, लय गोड सखूचा गळा मैनाच म्हणू का तिला, अंगावर नवती कळा, अंगावर नवती कळा उरावर उडवीत आली सरी, गरगरा फिरे भिंगरी. सारखी करी हुरहुरा, हुरहुरा म्हणजे पाखरांना हाकलण्यासाठी. सारखी करी हुरहुरा हाणते सखू पाखरा, सारखी करी हुरहुरा हाणते सखू पाखरा, सावरून पदर जरा मळाभर फिरते ही साजरी, सावरून पदर जरा मळाभर फिरते ही साजरी, गरगरा फिरे भिंगरी. ये पिसाट वारा पुरा, ये पिसाट वारा पुरा अन घाबरली सुंदरा, ये पिसाट वारा पुरा अन घाबरली सुंदरा, ये माघारी झरझरा, ये माघारी झरझरा मिळाली संगत मोठे वरी, गरगरा फिरे भिंगरी. ये जवळ हरिण पाडसा, ये जवळ हरिण पाडसा लावला सूरमी असा, ये जवळ हरिण पाडसा लावला सूरमी असा, अन साथ करत राजसा, अन साथ करत राजसा, सरकली जवळ जरा नाचरी, सरकली जरा जवळ नाचरी, गरगरा फिरे भिंगरी. आता पुढलं कडवा बघा. घेतला सखूचा मुका, 1954 सालचं. घेतला सखूचा मुका हा कुणास सांगू नका, घेतला सखूचा मुका कुणास सांगू नका, हालताच जराशी मका,
हालताच जराशी मका उडाली वाऱ्यावर बावरी, गरगरा फिरे भिंगरी जशी गरगरा फिरे भिंगरी. अशा कविता वाचताना आपल्याला गाता येत नाही याचं थोडं वाईटच वाटतं. तांबे पठडीतले सगळ्यात महत्त्वाचे कवी आणि तांब्यांनीही ज्यांना स्वतःचं वारस मानलं होतं ते म्हणजे बाबा बोरकर. बोरकरांच्या कवितेमध्ये चित्रमय वर्णन असतं, पण ही चित्र स्थिर नसतात. ती ज्या परिसराची चित्र असतात त्यातली गतिमानता ते चित्रांमधून व्यक्त होते. एखाद्या विशिष्ट क्षणाशी, भावावस्थेशी, अनुभवाशी निगडीत अशा प्रतिमा किंवा प्रतिमांच्या मालिका येतात आणि त्यातून समग्र चित्र उभं राहतं. शब्दांच्या ध्वनीचा आणि नादाचाही या प्रतिमांना हातभार लागतो. कुशल चित्रकारांनी चित्र काढावं तसं शब्दांच्या सहाय्याने ते चित्र काढतात. त्या चित्रात त्यांच्या स्वतःच्या मनस्थितीचं आणि निसर्गाचंही रंग उमटतात. बोरकरांचा पहिला संग्रह 1930 साली आलाय आणि शेवटचा 1982 साली. या दीर्घ कालावधी दरम्यान त्यांचा मांगल्याचा आणि सौंदर्याचा ध्यास कमी झाला नाही की जीवनावरचं प्रेमही कमी झालं नाही. बोरकरांची कविता चित्रवीणा, रेल्वेतून प्रवास करताना दिसलेली चित्र. निळ्या जळावर कमान काळी, निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते, निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते, थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे. जिकडे तिकडे गवत बागडे, जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर, जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर, ती म्हातारी थरथर कापे. ती म्हातारी म्हणजे भिंत, ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर, ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर. तारामधला पतंग कोठे, तारामधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला, तारामधला पतंग कोठे भुलून गेला गगनमंडला, फणा डोलवित झोंबू पाहे, फणा डोलवित झोंबू पाहे अस्तरवीच्या कवच कुंडला. उंचवट्यावर म्हशी गोठल्या, उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे कातळ काळे, उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे कातळ काळे, वर्खतृप्तीचा, वर्खतृप्तीचा पानोपानी बघून झाले ओले ओले, बघून झाले ओले ओले. कुठे तुटल्या लालकड्यावर, कुठे तुटल्या लालकड्यावर चपळ धीट बकरीची पोरे, कुठे तुटल्या लालकड्यावर चपळ धीट बकरीची पोरे, एक त्यातले लुचे आईला सटीन कांती गोरे गोरे. फूलपंखरी फूल थव्यांवर, फूलपंखरी फूल थव्यांवर कुठे सांडली कुंकुम टिंबे, फूलपंखरी फूल थव्यांवर कुठे सांडली कुंकुम टिंबे, आरस पाणी पाण्यावरती, आरस पाणी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे. कुठे आवळी वरी कावळा, कुठे आवळी वरी कावळा मावळतीचा शकून सांगे, कुठे आवळी वरी कावळा मावळतीचा शकून सांगे, पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगम रवरी रंगे, कोरीव संगम रवरी रंगे. घाटामध्ये शिरली गाडी, घाटामध्ये शिरली गाडी अनरात्रीचा पडला पडदा, घाटामध्ये शिरली गाडी अनरात्रीचा पडला पडदा, पण चित्रांची विचित्र वीणा अजून करते दीडदा दीडदा, अजून करते दीडदा दीडदा. बोरकर तांबे परंपरेचे कवी तर कुसुमाग्रज केशवसूत परंपरेतले. मराठी कवितेच्या क्षेत्रावर ज्याचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे तो विशाखा हा कविता संग्रह 1942 साली प्रकाशित झाला आहे. त्याआधी जीवनलहरी हा संग्रह आला होता. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांसह आपण वाढलेले आहोत. मुख्यतः वीरवृत्तीला आव्हान करणारी त्यांची कविता एकाच वेळी आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ आहे. काळाबरोबर बदलत गेलेली आहे. त्यामुळेच ते स्वातंत्र्यदेवीची विनवणी हा फटका लिहू शकले. कणा ही त्यांची सुप्रसिद्ध कविता वाचताना अनेकदा असं वाटतं की कवी स्वतःमधल्याच माणसाच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणतो आहे. कुसुमाग्रजांची कविता दोघे जण, त्यांच्या मनामध्ये जी संतांच्या जातीची अशांती आहे त्याच्याविषयीची ही कविता. एकाच माणसामध्ये ज्या दोन वृत्ती असतात त्याच्याबद्दलची ही कविता आहे. मी आणि कमी, मी आणि कमी आम्ही दोघे एका घरामधले रहिवासी. दोन गावांचे दोन दिशांचे, दोन गावांचे दोन दिशांचे, हा रथ येथे
हा वनवासी. हा व्यवहारी रंगून जातो, हा व्यवहारी रंगून जातो, हिशेब करतो रुपये आणे. नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे. मित्र सख्यांचा मेळा जेथे, मित्र सख्यांचा मेळा जेथे, रमते तेथे याचे अंतर. यासन कोणी संगत सोबत. दुसरा जो आहे, यासन कोणी संगत सोबत, जाई विजनातून मुसाफिर. नीतिरीतीचा विवेक याला, नीतिरीतीचा विवेक याला, प्रवाह घाटा मधुनी वाहे. स्वैर अनागर नागर जगी हा. स्वैर अनागर म्हणजे हा मनुष्य जो आहे तो अनागर आहे. स्वैर अनागर नागर जगी हा, कसले बंधन तयानस आहे. अलीपरी हा गर्दी मधुनी, अलीपरी हा गर्दी मधुनी, विहार करतो रसज्ञ मार्मिक. शून्यपथी तो चिरंतनाच्या, शून्यपथी तो चिरंतनाच्या, ओझे घेऊन चाले यात्रिक. मी आणि कमी आम्ही दोघे, मी आणि कमी आम्ही दोघे, वस्तीसाठी एक परी घर. दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवांचे मिलन येथे, दोन ध्रुवांचे राखुनी अंतर, दोन ध्रुवांचे राखुनी अंतर. यानंतर आता आपल्या आवडत्या, सगळ्यांच्या आवडत्या पृथ्वीच्या प्रेमगीतामधली काही कडवी म्हटल्याशिवाय राहत नाही म्हणून. परिभव्य तेज पाहून पूजून, परिभव्य तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. परिभव्य तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवी. तळी जागणारा निखारा उफाळून, तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. शहारून येते कधी अंग, शहारून येते कधी अंग, तुझ्या स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात गाव, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालून या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालून या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, मला ज्ञात मी एक धुली कण. अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, मला ज्ञात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण, धुळीचेच आहे मला भूषण. साठोत्तरी कविता असं जेव्हा आपण म्हणतो, त्यात केवळ 1960 नंतरचीच कविता असा काळाचा निर्देश नसतो, तर या काळाच्या आगेमागे लिहिताना एकूणच कवितेविषयीच्या कवींच्या आणि वाचकांच्या संकल्पना आणि धारणा बदलल्या. नारायण सुर्वे, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, आरती प्रभू, नामदेव ढसाळ, ग्रेस, नाधव महानोर असे वेगवेगळ्या पोताची कविता लिहिणारे कवी 60-70च्या दशकातून पुढे आले. ही कविता विद्रोही, दलित, महानगरीय, ग्रामीण अशी वेगवेगळ्या वाटांनी जाणारी होती. मुक्त कविता होती. या कवींनी आशयाचे आणि भाषेचेही अनेक प्रयोग करून मराठी कवितेला समृद्ध केलं आणि साठोत्तरी या शब्दाला, साठोत्तरी या शब्दाला एक मूल्यात्मक आशय दिला. 1960 साली दिलीप चित्रेंचा कविता हा संग्रह आला आणि 61 साली नारायण सुर्वेंचा ऐसा का मी ब्रह्म हा संग्रह आला. साहित्य रूपदर्शनच्या पहिल्या भागात दिलीप चित्रेंची मला आस होती नभे धोंडण्याची ही कविता मी वाचली होती. दिलीप चित्रेंची ही आस त्यांच्या अखेरच्या कवितेपर्यंत कायम राहिली. या साठोत्तरी पहिल्या पिढीतल्या कवींचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मराठीतल्या संत कवितेच्या परंपरेचं सतत भान राहिलं. दिलीप चित्रेंनी तर तुकारामाच्या कवितेचं इंग्लिश भाषांतर करून जागतिक कवितेवर उपकार करून ठेवले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांची एक कविता उनाड व्हावे. उनाड व्हावे रक्त इथे अन, उनाड व्हावे रक्त इथे अन, डोळ्यांना पालवी फुटावी. अनश्वासांच्या संथ झऱ्यातून, अनश्वासांच्या संथ झऱ्यातून लकेर हळवी तरळत जावी. झुळझुळणाऱ्या जिवंततेला, झुळझुळणाऱ्या जिवंततेला मरणाच्या मग खुणा पटाव्या. झुळझुळणाऱ्या जिवंततेला मरणाच्या मग खुणा पटाव्या. छातीच्या गहिऱ्या मेघातून, छातीच्या गहिऱ्या मेघातून अदृष्टाच्या विजा पळाव्या. दूर असावे स्वतःपासून, दूर असावे स्वतःपासून, स्वतःपणाचा अर्थ नुरावा. दूर असावे स्वतःपासून, स्वतःपणाचा अर्थ नुरावा. फक्त वाहणाऱ्या ओळींना अशाश्वताचा सूर कळावा.
उनाड व्हावे रक्त इथे अन, उनाड व्हावे रक्त इथे अन, फक्त निळे आकाश उरावे, फक्त निळे आकाश उरावे, तंद्रीच्या धुसर वाऱ्यावर, तंद्रीच्या धुसर वाऱ्यावर, अन ताऱ्यांचे स्वप्न झुरावे, अन ताऱ्यांचे स्वप्न झुरावे. अरुण कोल्हटकरांची वामांगी नेहमीच वाचली जाते, म्हणून त्याऐवजी एक दुसरी कविता वाचते. कोल्हटकरांच्या कवितेची महत्ता कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. तिच्यातील दृश्यात्मकता, दृश्यांचे विरूपीकरण आणि त्यातून साधलेला परिणाम, नाट्यमयता आणि अलिप्तपणा अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेची सांगता येतात. कोल्हटकर चढ्या सुरात बोलत नाहीत. त्यांच्या कवितेला खालच्या सुरातला उपरोध चरचरीत आहे. उदाहरणादाखल त्यांची कविता तक्ता ही थोडी पेशन्सनी ऐकायची कविता आहे, कारण कविता थोडी मोठी आहे. अननस, आई, इजार आणि इडेलिंबू. अननस, आई, इजार आणि इडेलिंबू, उखळ, ऊस आणि एडका. अननस, आई, इजार आणि इडेलिंबू, उखळ, ऊस आणि एडका सगळे आपापले चौकोन सांभाळून बसलेत. ऐरण, ओणवा, औषध आणि आंबा. ऐरण, ओणवा, औषध आणि आंबा, कप, खटारा, गणपती आणि घर. कप, खटारा, गणपती आणि घर सगळ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. चमचा, छत्री, जहाज आणि झबलं. चमचा, छत्री, जहाज आणि झबलं, टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसले आहेत. तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ. तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ, पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही. यज्ञ, रथ, लसूण, वजन आणि शहामृग. यज्ञ, रथ, लसूण, वजन आणि शहामृग, षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय या सगळ्यांनाच आढळपद मिळाले. आई बाळाला उखळात घालणार नाही. आई बाळाला उखळात घालणार नाही. भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही. भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही. टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही. टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही. शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही, शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही. शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही. आणि एडक्याने ओणव्याला टक्कर दिली नाही, आणि एडक्याने ओणव्याला टक्कर दिली नाही तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरज आहे, असं विचारतात. कोसलाकार नेमाडे हे कादंबरीकार म्हणून आपल्याला माहीत असतात, पण ते खूप चांगली कविताही लिहितात. म्हणजे नेमाड्यांनी कविता लिहिणं बंद केलं हे खरं म्हणजे फार चांगली झालेली गोष्ट नाही. त्यांचे मेलडी आणि देखणी असे 2 कविता संग्रह आहेत. त्यांच्या कवितेमध्ये परस्परावलंबी अशा प्रतिमा असतात आणि त्या प्रसरणशील असतात. त्यातून अर्थाची वलय निर्माण होतात. भालचंद्र नेमाड्यांची कविता लामण दिव्याच्या उजेडात. कशी विणीत बसलीस वेणी, कशी विणीत बसलीस वेणी, बोटांची लालचट पावलं 10. कशी विणीत बसलीस वेणी, बोटांची लालचट पावलं 10 अनवाणी. आणि अबंध अबंध केसाच्या वाटा, आणि अबंध अबंध केसाच्या वाटा, हे व्याकुळे किती धावशील, हे व्याकुळे किती धावशील. केसांच्या कडेवरून, केसांच्या कडेवरून घसरतात बोटांची पावलं. केसांच्या कडेवरून घसरतात बोटांची पावलं, चवडेही शिणले बोटांचे, चवडेही शिणले बोटांचे, सावरता सावरता तोल. कशी गुंफू पाहतेस, कशी गुंफू पाहतेस या आकाशवेधी काळवाटांना, कशी गुंफू पाहतेस या आकाशवेधी काळवाटांना. दे सोडून, दे सोडून, केसा केसाच्या आकाशगंगा होऊ दे. अग्निबाणासारखी कमान साधून, अग्निबाणासारखी कमान साधून, आकाश पाताळाची जळती लय हेरणाऱ्या काळगंगा. अग्निबाणासारखी कमान साधून, आकाश पाताळाची जळती लय हेरणाऱ्या काळगंगा, केसा केसावर उडू दे त्या विश्वहृदयाच्या अनाकारबद्ध नाड्या. केसा केसावर उडू दे त्या विश्वहृदयाच्या अनाकारबद्ध नाड्या. आणि तुझ्या बोटांची पावलं, आणि तुझ्या बोटांची पावलं, ते कंपचंतनी रक्तचवडे. ढवळत राहा, ढवळत राहा या नितळखोल केशसमुद्रातून, ढवळत राहा या नितळखोल केशसमुद्रातून, पावलांवर उडवून घेत जलस्तंभा एवढे सरकणारे, जलस्तंभा एवढे सरकणारे काळेभोर तरंग. गुणगुणत लांबण दिव्याभोवतीचे अभंग, गुणगुणत लांबण दिव्याभोवतीचे अभंग,
अभंग इंद्रधनुष्याचे वाद्यवृंद, अभंग इंद्रधनुष्याचे वाद्यवृंद. कोल्हटकरांचा उपरोध, भालचंद्र नेमाड्यांची प्रसरणशीलता, तर नामदेव ढसाळांच्या कवितेत जळजळीत विद्रोह आहे. गोलपिठा या पहिल्याच संग्रहातून त्यांनी त्यांच्या आधीच्या आणि समकालीन कवितेची भाषा, मांडणी आणि आशय यांच्याविषयीच्या संकल्पनांना अक्षरशः सुरुंग लावला. म्हणजे अजूनही आपण त्यांची कविता वाचली तर आदरायला होतं की काय लिहिलंय. 1972 ते 2006 या काळात त्यांचे 9 कविता संग्रह प्रकाशित झाले. नामदेव ढसाळ यांची आठवणी ही कविता वाचतो आहोत. ढसाळांच्या आपल्या परिचयाच्या असणाऱ्या कवितांपेक्षा ही थोडी वेगळी कविता आहे. हां, आठवणी. माझ्याही जगण्याने प्रस्तुत केला आहे, माझ्याही जगण्याने प्रस्तुत केला आहे आदिम यातनेचा सुंदर चेहरा. कुणी मुरवत ठेवो न ठेवो, कुणी मुरवत ठेवो न ठेवो, येथूनच आहे नव्या स्वप्नांची सुरुवात. कुणी मुरवत ठेवो न ठेवो, येथूनच आहे नव्या स्वप्नांची सुरुवात. धन्य माझे पूर्वज, धन्य माझे पूर्वज, ज्यांनी माझ्या इच्छांची ही अशी वेरूळ अजिंठा उभी केली. धन्य माझे पूर्वज, ज्यांनी माझ्या इच्छांची ही अशी वेरूळ अजिंठा उभी केली. मी करतो त्यांना मनापासून जय भीम, मी करतो त्यांना मनापासून जय भीम. त्यांच्या कपाळावर क्रौर्याच्या तप्तमुद्रा उमटवत, त्यांच्या कपाळावर क्रौर्याच्या तप्तमुद्रा उमटवत, शतकामागून शतकं आली आणि गेली. मीही आलो आहे त्यांच्याच वाटेने, मीही आलो आहे त्यांच्याच वाटेने, यातनेचा एक एक दिवा पेटवत. जुलमाच्या अंधारात बुडालेला हा देश, जुलमाच्या अंधारात बुडालेला हा देश, हे गाव, हे शहर, आठवणींचा डंख, आठवणींचा डंख अशी मेलेली वर्ष पुन्हा पुन्हा जागी करतो. प्रिये, रक्ताने चिंब भिजलेली सकाळ, प्रिये, रक्ताने चिंब भिजलेली सकाळ अजूनही मला आठवते, जिच्या प्रवाहानं तुझ्याही डोळ्यातल्या काजळ रेषा वाहून गेल्या, जिच्या प्रवाहानं तुझ्याही डोळ्यातल्या काजळ रेषा वाहून गेल्या. नामदेव ढसाळ, दया पवार, अर्जुन डांगळे, केशव मिश्राम, यशवंत मनोहर ही सगळी दलित कवितेतली महत्त्वाची नावं आहेत. 60-70च्या दशकात हवेतच विद्रोह होता. स्वातंत्र्य चळवळीतली मूल्य, साधनसुचिता यांना ओहोटी लागली होती. सर्वसामान्य माणसांच्या यातनांविषयी निर्ढावलेली उदासीनता आणि प्रत्यक्ष व्यवहारातली विषमता जाचक होती. यातूनच 60च्या दशकातला स्फोटक विद्रोह, चीड, नवनिर्माणाची निकड हे कवितेतून उमटत गेलं. संविधानाने दिलेल्या धैर्यामुळे सामाजिक विषमतेबद्दल परखडपणे बोलण्याची हिंमत आली. शतकानुशतके कोंडून पडलेला आक्रोश दलित कवितेतून व्यक्त होऊ लागला. दलित कवी लेखकांनी सुशेगाद समाजाला हादरवून टाकलं आणि त्याचवेळी मराठी साहित्याला प्रगल्भ केलं. त्यांचं हे दान खूप मोठं आहे. यातल्या काही कवींच्या कविता ह्या भागात, तर काही कविता आपण पुढच्या भागात वाचणार आहोत. तुर्तास दया पवार यांची पाय ही कविता. एक पिरॅमिड असं त्याच्यामध्ये आहे. पिरॅमिड म्हणजे जाती व्यवस्था, प्रचंड जाती व्यवस्था जी आहे त्याच्याबद्दल, उतरंड जी आहे ती, त्याच्याविषयी. साऱ्या देहाच्या अक्षांश रेखांश नसा, साऱ्या देहाच्या अक्षांश रेखांश नसा प्रचंड पिरॅमिड खाली चिरडल्या गेल्या. साऱ्या देहाच्या अक्षांश रेखांश नसा प्रचंड पिरॅमिड खाली चिरडल्या गेल्या. जखमेवर मिठाचा खडा चरत जावा तशा तुमच्या हळुवार फुंकरीने ठसठसल्या. जखमेवर मिठाचा खडा चरत जावा तशा तुमच्या हळुवार फुंकरीने ठसठसल्या. तसा मी एकटा नाही, तसा मी एकटा नाही सोबतीला घनघोर अंधार, तसा मी एकटा नाही सोबतीला घनघोर अंधार. परंपरागत मुडदे गोठलेले, परंपरागत मुडदे गोठलेले जीवघेणा नाचलेला वास, परंपरागत मुडदे गोठलेले जीवघेणा नाचलेला वास. ज्या पायातून जन्म झाला, ज्या पायातून जन्म झाला ते कळ्यांसारखे खुडलेले पाय, ज्या पायातून जन्म झाला ते कळ्यांसारखे खुडलेले पाय. सारेच म्हणतात, सारेच म्हणतात पिरॅमिड सलामत तर पाय 50, सारेच म्हणतात पिरॅमिड सलामत तर पाय 50. अरे अजून थोडी कळ काढ, अरे अजून थोडी कळ काढ, कळसाला गिलावा देतात, अरे अजून थोडी कळ काढ, कळसाला गिलावा देतात. तुझ्या नावाचा मागमूस नाही, तुझ्या नावाचा मागमूस नाही, कुणीतरी फीत कापतात. गंगेच्या कावडी आल्या, गंगेच्या कावडी आल्या तर त्या रिचवल्या गाढवाच्या तोंडात, गंगेच्या कावडी आल्या तर त्या रिचवल्या गाढवाच्या तोंडात. पखाल भरभरून ज्ञानेशाचा रेडा येईल म्हणतात,
पखाल भरभरून ज्ञानेशाचा रेडा येईल म्हणतात. कवितेतलं अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे 70च्या दशकातलं कवितेतलं अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे ग्रेस. ग्रेस यांचा संध्याकाळच्या कविता हा संग्रह 1967 आलाय. त्या कविता संग्रहाचं गारूड मराठी कवितेच्या वाचकांवर दीर्घकाळ राहिलं आणि मला विचाराल तर ते अजूनही आहे. ग्रेस यांच्या कवितेचा आत्मा शोकात्मा आहे. हा शोक विविध पातळ्यांवर कवितेतून पाझरत राहतो. त्याच्याभोवती प्रतिमा प्रतीकांचं एक जंजाळ उभं आहे. ते भेदून त्यांच्या कवितेपर्यंत पोचण्यासाठी जी.ए. कुलकर्णींच्या कथेमध्ये जसे प्रयत्न करावे लागतात त्या कथेसाठी, तसे आपल्याला प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या कवितेतल्या शब्दांचं जे लाघव आहे त्यामुळे ती कविता उमजते आणि उमजतही नाही. पण तरीही तुम्ही त्या कवितेच्या प्रेमात राहता. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जागमजा आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी, संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. ग्रेस यांच्या आणखी काही ओळी. नाहीच कुणी आपुले रे, नाहीच कुणी आपुले रे, प्राणावर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या प्रहरी हृदयाला स्पंदविणारे. क्षितिज जसे दिसते, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी चिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगत भरून यावे. मध्यंतरी एकदा कवितेविषयी बोलता बोलता अंजली ठकार यांच्या कवितेचा विषय निघाला. अंजली ठकार या तशा फारशा चर्चेत असणाऱ्या कवयित्री नाहीत, मात्र चिंतनशील कवयित्री म्हणून त्या एक अत्यंत महत्त्वाच्या कवी आहेत. त्यांची कविता तेथे पुन्हा फुलूया. आता नसो निवारा, कवितेची सुरुवात आहे आता नसो निवारा, वारा असो भरारा, आता नसो निवारा, वारा असो भरारा, चौफेर चटचटीत धगधगीत आगव आहे. आता नसो निवारा, वारा असो भरारा, चौफेर चटचटीत धगधगीत आगव आहे. आभाळावर अपार, आभाळावर अपार दरडावती कपारी, आभाळावर अपार दरडावती कपारी, वाटाच आडवळणी, वाटाच आडवळणी, संपेन चालणे हे, संपेन चालणे हे. ज्वालामुखी सजाग, ज्वालामुखी सजाग अघटित काय यात, पिलोळ प्राक्तनाचे जरी जीव पोळत आहे, पिलोळ प्राक्तनाचे जरी जीव पोळत आहे. शिणून मुळी न जाणे, शिणून मुळी न जाणे वळूनी नये पहाणे, शिणून मुळी न जाणे वळूनी नये पहाणे, जाणार एक पुढती मागेच एक राहे. मानू नको दुरावा, मानू नको दुरावा, आवेग आवरावा, जे बोलता न येते, जे बोलता न येते डोळ्यामधून वाहे, जे बोलता न येते डोळ्यामधून वाहे. असणार एक जागा, असणार एक जागा असतील जेथे बागा, असणार एक जागा असतील जेथे बागा, तेथे पुन्हा फुलूया, तेथे पुन्हा फुलूया, हे सांगणे नको हे, हे सांगणे नको हे. अंजली ठकार यांची कविता घेतलीच आहे, तर पुढे जाण्याआधी प्रभा गणोरकरांपाशी थांबते. 1960च्या आधीच्या कवयित्रींच्या कवितेपेक्षा प्रभा गणोरकरांची कविता वेगळी होती. त्यांची कविता अस्तित्ववादाशी नाते सांगते. ती रोमॅन्टिक, हळवी, भावुक कविता नाही. नवकवितेच्या दुसऱ्या पिढीतली ही अस्तित्व शोधाची अत्यंत प्रगल्भ अशी कविता आहे. प्रभा गणोरकरांच्या या कवितेचे शीर्षक आहे द्वारका. पाणी हल्ले थोडे, पाणी हल्ले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा, पाणी हल्ले थोडे, दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा, खोल आतल्यात गुदमरले हुंदके, खोल आतल्यात गुदमरले हुंदके, सारी निर्वानिरव करावी लागली तेव्हा. डोळ्याबाहेरही आले दोन थेंब,
डोळ्याबाहेरही आले दोन थेंब, उरल्या आयुष्या इतके अल्पजीवी तितकेच व्यर्थ. डोळ्याबाहेरही आले दोन थेंब, उरल्या आयुष्या इतके अल्पजीवी तितकेच व्यर्थ. मीठ मिसळून जायचे होते मिठात, मीठ मिसळून जायचे होते मिठात, एवढाच पदरी पडलेल्या त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ. मीठ मिसळून जायचे होते मिठात, एवढाच पदरी पडलेल्या त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ. तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला, तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला निर्मम, त्याची सावलीही दिसेनाशी झाली. तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला निर्मम, त्याची सावलीही दिसेनाशी झाली. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहते आहे माझी द्वारका बुडत चाललेली, माझी द्वारका बुडत चाललेली. कवितेमध्ये विविध प्रयोग होत असताना शिरीष पैंनी अगदी एक परका काव्यप्रकार 3 ओळींची जपानी कविता हायकू मराठीमध्ये रुजवला. त्याच्या सगळ्या स्वभावधर्मासकट रुजवला. आता 4 हायकू. हे अगदी छोट्या कविता असतात, छोटी निसर्गचित्र, आणि त्याच्यातून तुम्हाला एक अर्थ बरोबर असा लागतो. केळीच्या बनातला नाही सहन होत गारवा, केळीच्या बनातला नाही सहन होत गारवा, आणि हा फुलपाखरांचा थवा. एक एक आठवतं, एक एक आठवतं स्वतःशीच हसते, एक एक आठवतं स्वतःशीच हसते, आणि एकदम रडायला येतं. इतक्या वेगाने झेपावेल फुलपाखरू, इतक्या वेगाने झेपावेल फुलपाखरू, केळीच्या पानावरून माझ्यापाशी कल्पनाच नव्हती अशी. रात्रभर आदळून थकलेला समुद्र, रात्रभर आदळून थकलेला समुद्र पहाटे एकदम स्तब्ध झाला. रात्रभर आदळून थकलेला समुद्र पहाटे एकदम स्तब्ध झाला जेव्हा चंद्र मावळतीवर आला. शिरीष पैंच्या समकालीन आणि मनपूर्वक सकस कविता लिहिणाऱ्या कवी अनुराधा पोद्दार त्यांच्या 2 छोट्या कविता घेतो. पहिली आहे माथ्यावरती आहे छप्पर. माथ्यावरती आहे छप्पर ही अगदी एक साधी छान कविता आहे. माथ्यावरती आहे छप्पर, माथ्याखाली उसेही सोशिक, माथ्यावरती आहे छप्पर, माथ्याखाली उसेही सोशिक, बरा भिंतीचा सक्त पहारा, बरा भिंतीचा सक्त पहारा, भल्या बुऱ्याची करीत राखण. खिडकीमधुनी बघतो चंद्रम, खिडकीमधुनी बघतो चंद्रम, बटाबटातून ऋणझुण वारा, दारापाशी ढाळत चवरी, दारापाशी ढाळत चवरी, उभा शेवगा स्वप्न बावरा. हे सुख साधे, हे सुख साधे आज पुरेसे, हे सुख साधे आज पुरेसे, फुटो न वाचा या जन्माला, शीण दाटला किती जन्मांचा, शीण दाटला किती जन्मांचा, हे सुख साधे आज किनारा, हे सुख साधे आज किनारा. दुसरी त्यांचीच एक अगदी छान नाजूक कविता निघताना. दार धरी ते पदर, दार धरी ते पदर, उंबऱ्याची लागे ठेच, दार धरी ते पदर, उंबऱ्याची लागे ठेच, माथी वाकलेले घर पुसे जाणार हळूच. दार धरी ते पदर, उंबऱ्याशी लागे ठेच, माथी वाकलेले घर पुसे जाणार हळूच. मात्र धुंदला शेवगा, मात्र धुंदला शेवगा, निघताना हसे गाली, मात्र धुंदला शेवगा, निघताना हसे गाली, पाहिली न काल त्याने रित्या क्षणांची काहिली, पाहिली न काल त्याने रित्या क्षणांची काहिली. मलिका अमर शेख हेही मराठी कवितेतलं एक ठळक नाव. मलिकाची कविता ही स्त्रीकेंद्री असली तरी तिच्या कवितेमध्ये फक्त कुटुंब आणि त्या अनुषंगाने येणारा आशय फारसा येत नाही. ती भेदक सामाजिक जाणीवेची कविता लिहिते. मलिकाच्याही 2 छोट्या कविता. चांद. चांद कवितेचं शीर्षक आहे चांद. चंद्र चांद. शेंदून काढते पाणी हिरीतून, शेंदून काढते पाणी हिरीतून, चांद कधीचा पडलाय हिरीत. शेंदून काढते पाणी हिरीतून, चांद कधीचा पडलाय हिरीत, अल्लाद भरून घेईन त्याला, अल्लाद भरून घेईन त्याला, वजवज आणीन चांद भरली घागर घरला. अल्लाद भरून घेईन त्याला, वजवज आणीन चांद भरली घागर घरला, पटापटा थापीन भाकरी, पटापटा थापीन भाकर, पांढरी धोप चंद्रासारखी, पटापटा थापीन भाकर, पांढरी धोप चंद्रासारखी, भुकेची उन्हं होतील सावळी सावळी, भुकेची उन्हं होतील सावळी सावळी, सर्वांच्या डोळ्यातली, सर्वांच्या डोळ्यातली. दुसरी कविता. आत्ताच. आत्ताच नाक्यावर आयुष्य भेटलं, आत्ताच नाक्यावर मला आयुष्य भेटलं, गळ्यात हात टाकत म्हणालं चल आपण जाऊन येऊ. आत्ताच नाक्यावर मला आयुष्य भेटलं,
गळ्यात हात टाकत म्हणालं, चल आपण जाऊन येऊ. मी पण म्हटलं चल. मग आम्ही स्वप्नांची कवटी फुटेपर्यंत वाट पाहिली. आणि मग आभाळाला कंटाळा येईस्तोर रडलो एकमेकांच्या गळ्यात पडून. आयुष्य गेलं रडत आपल्या रस्त्यानं न मी पण. तर एक जण हसत हसत जात होता. त्याच्या हातात नुकतं जन्मलेलं तान्हुलं स्वप्न. आता आमची कविमैत्रीण भारती बिरजे हिची एक कविता. ही साधारणपणे 80च्या दशकापासून कविता लिहिते. महत्त्वाची कवी आहे. कोणत्याही पठडीत न अडकता भारती चिंतनशील कविता लिहिते. मुख्य म्हणजे भारतीचं वैशिष्ट्य म्हणजे वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्या आणि वृत्तांचा अभ्यास असणाऱ्या अलीकडल्या मोजक्याच कवींपैकी भारती ही एक आहे. तिची आम्हाला एक आवडणारी कविता सहज भरकटत नजर थांबली तुझ्या श्यामले नजरेपाशी. जाळून घ्यावे असे बुडून जावे अशी उदासी. तूही गडे समजून जरा घे या डोळ्यांची अशब्द भाषा. जागृतीमधल्या रुख्या आकृती, स्वप्नामधल्या प्रश्नदरेषा. आकळले मज तुलाही येती अज्ञातातून अखंड हाका. भूगर्भाचे शोषून किती स्तर. विस्तारित तव शाखा शाखा. अनुबंधाच्या शिल्पित शहरी हरलीस तू ही सर्वस्वाने. पुन्हा नवीनच वेशी पाशी उभी राहिलीस द्विधा मनाने. त्रिमित गूढ माझ्या कवितेतून मेघांची सावली सरकली. तुझ्या श्यामले नजरेपाशी सहज भरकटत नजर थांबली. चित्रे नेमाडे कोलटकरांविषयी बोलत होतो तर साठोत्तरी कवींमधलं अजून एक महत्त्वाचे कवी म्हणजे नारायण सुर्वे. सुर्व्यांची कविता विद्रोही आहे. हा विद्रोह समूहनिष्ठ आहे. भांडवलशाही व्यवस्थेतल्या शोषणाचे वास्तव ते अतिशय सुस्पष्ट शब्दात मांडतात. सुर्व्यांमध्ये एक आशावाद आहे, नाट्यमयता आहे. बोलीभाषेचा सहज अर्थप्रवाही असा वापर ते करतात. माझे विद्यापीठ, जाहीरनामा, माझ्या देशाच्या नोटबुकात माझा अभिप्राय, नेहरू गेले तेव्हा, मास्तर तुमचंच नाव लिहा, या सगळ्याच कवितांमधून शोषितांची ठसठशीत अशी व्यक्तिचित्र सुर्वे उभे करतात. सुर्व्यांची कविता. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे राहिलेत किती डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. दुनियेचा हरघडी विचार केला, आगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. सुर्व्यांचं माझे विद्यापीठ तर सगळ्यांसाठी कायमच विद्यापीठ राहिले आहे.
भेटला हरेक माणूस, भेटला हरेक माणूस, पिता मित्र कधी नागवणारा होऊन. रटरटल्या उन्हाच्या डांबरी तव्यावर, रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून. तरी का कोण जाणे, तरी का कोण जाणे, माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही. आयुष्यपोथीची उलटली 37 पाने, आयुष्यपोथीची उलटली 37 पाने, वाटते अजून काही पाहिलेच नाही. नाही सापडला खरा माणूस, नाही सापडला खरा माणूस, मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो, मीही तरी अजून मला कुठे पुरता सापडलो. सुर्वे म्हणतात की आयुष्यपोथीची उलटली 37 पाने, वाटते अजून काही पाहिलेच नाही. तर आपण तर काय म्हणायचं आता, असं मी परवा तिला म्हटलं. कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा असाही आहे. कवीला भविष्यात काय घडणार आहे याची जाणीव होते आणि वर्तमानातले स्वच्छ दिसते. त्याच्या भोवतालच्या लोकांना जे जाणवले नसेल, ज्या घटितांचा अर्थ उमगला नसेल, तो कवीला कळतो, उमगतो. कवी स्वतःचं एक आयुष्य जगत असतो आणि समूहाचंही आयुष्य जगत असतो. त्यामुळे कवितेतून जसे त्याचे स्वतःचे अनुभव व्यक्त होतात, तसेच त्याच्या भोवतालच्या पर्यावरणाविषयीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. हे अर्थातच मी नव्या कवींच्या दुसऱ्या पिढीतले एक कवी वसंत आबाजी डहाके यांच्याबद्दल बोलत आहे. त्यांची एक अलीकडची कविता शब्द प्रतिशब्द. भाषेत शब्द असतात, भाषेत शब्द असतात, शब्दांना प्रतिशब्द असतात. भाषेत शब्द असतात, शब्दांना प्रतिशब्द असतात, अर्थ नसतोच कुठेही. भाषेत शब्द असतात, शब्दांना प्रतिशब्द असतात, अर्थ नसतोच कुठेही. एके दिवशी सगळे बोलणे म्हणजे एक स्तब्धता असते. एके दिवशी सगळे बोलणे म्हणजे एक स्तब्धता असते. स्तब्धता. घसा असतो, जीभ असते, बोलणे नसते, ती खरी तर बोलण्याची वेळ असते. घसा असतो, जीभ असते, बोलणे नसते, ती खरी तर बोलण्याची वेळ असते. सगळी आतडी गोळा होतील, सगळी आतडी गोळा होतील, पण बोलायसाठी कोणी ऐकायची मदत करणार नाही. हे फार आवडलं मला. पण बोलायसाठी कोणी ऐकायची मदत करणार नाही. स्तब्धताच असेल. सगळ्याच बोलण्यानंतर किंवा सगळ्या बोलण्याशिवाय आलेली, सगळ्याच बोलण्यानंतर किंवा सगळ्या बोलण्याशिवाय आलेली, सगळे स्तब्ध झालेले अस्तित्व, सगळे स्तब्ध झालेले अस्तित्व हेच बोलणे असेल, हेच बोलणे असेल. अतिशय म्हणजे ज्याला आपण या युगाची कविता असं म्हणू तशी ही कविता आहे. बरं, आता दुसरा विषय. कुठल्याही कवितेला, अगदी विशुद्ध भावकवितेलाही सादरीकरणाचं एक अंग असतं. त्याचं कारण म्हणजे कविता हा एक संवाद आहे. त्याला एक श्रोता, मग तो कवी स्वतःच का असेना, गृहीत धरलेला असतो. कविता वाचनामुळे किंवा गाऊन दाखवल्यामुळे अधिक प्रभावी होते, हे काही अंशी खरं आहे. मंचीय कविता हा काही नवीन प्रकार आहे आणि तो साठोत्तरी काळामध्ये विंदा, पाडगावकर आणि वसंत बापट यांनी रूढ केला आहे असं नाही. अव्वल इंग्रजीचा काळ येण्यापूर्वी आपल्याकडे कविता ही लिहिण्यासाठी नव्हती, तर ऐकवण्यासाठी होती. संत आणि पंत नाचून गाऊन कीर्तन करून आपल्या रचना लोकांमध्ये सादर करत होते. शाहीर तर सादरीकरणासाठीच लिहित होते. इंग्लिश वाङ्मयाशी परिचय झाल्यानंतर सुशिक्षितांची अशी काहीतरी समजूत झाली की कविता हे उच्चभ्रूंच्या मनोरंजनाचं साधन आहे आणि ती दिवाणखान्यात बसून वाचायची गोष्ट आहे. पाडगावकर, बापट, करंदीकर यांनी कविता मंचावर सादर करायला सुरुवात केल्यावर त्यांची काहीशी हेटाळणीही झाली. पण त्यांनी 3-4 दशकं म्हणजे अगदी 90च्या दशकापर्यंत गावोगावी कविता नेली. त्या त्रिमूर्तीची आठवण म्हणून 3 कविता लागोपाठ. पहिली कविता वसंत बापट, बाबुळझाड. अस्सल लाकूड भक्कम गाठ, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणा टणकपाट. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणा टणकपाट, वारा खात गारा खात बाबुळझाड उभेच आहे. वारा खात गारा खात बाबुळझाड उभेच आहे. अस्थि पंजर झाले फाटे, अस्थि पंजर झाले फाटे, अंगावरचे पिकले काटे. अस्थि पंजर झाले फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे, बाबुळझाड उभेच आहे, बाबुळझाड उभेच आहे. छाताडाची ढलपी फुटली, छाताडाची ढलपी फुटली, अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली.
छाताडाची ढलपी फुटली, अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, बाभूळ झाड उभेच आहे, जगले आहे जगते आहे, जगले आहे जगते आहे, काकुळतीने बघते आहे, खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे, खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 चिटर फटक टक 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 चिटर फटक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे, उरात माझ्या सलते आहे, उरात माझ्या सलते आहे, आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे, आठवते ते भलते आहे, तसे वडील असे आम्ही, तसे वडील असे आम्ही आज मला कळते आहे, तसे वडील असे आम्ही आज मला कळते आहे, बाभूळ झाड उभेच आहे, बाभूळ झाड उभेच आहे. विंदा करंदीकरांची कविता रचना. स्वप्नामध्ये रचिल्या ओळी, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी, यमकमलानच सापडले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी, यमकमलानच सापडले, अर्थ चालला अंबारीतून, अर्थ चालला अंबारीतून, शब्द बिचारे धडपडले, प्रतिमा आल्या उंटावरुनी, प्रतिमा आल्या उंटावरुनी, नजर तयांची पणवेडी, शब्द बिथरले त्यांना, शब्द बिथरले त्यांना, भ्याले स्वप्नांची चढण्या माडी, थरथरली भावना मुक्याने, थरथरली भावना मुक्याने, तिलान त्यांनी सावरले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी, यमकमलानच सापडले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी, यमकमलानच सापडले. कोऱ्या कोऱ्या कागदावर मंगेश पाडगावकर, मंगेश पाडगावकर किंवा बापट करंदीकर असं वाचताना आपल्याला त्यांच्या आवाजात ती कविता ऐकू येत असते. कोऱ्या कोऱ्या कागदावर, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, त्याचं काय करणार, शब्द शब्द रीते शब्द, शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, शब्द शब्द रीते शब्द त्यांचं काय करणार, तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार, तळ फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार, मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण ओठ लावल्याखेरीज, आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो, मातीमध्ये बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावर हिरवा मोक्ष मिळतो, मला सांगा व्हायचं कसं. पाडगावकरांचे डोळे आणि ओठ वगैरे सगळं आठवतं. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आतून आतून भिजल्याखेरीज, आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. अलीकडे ही कविता सादरीकरण करून गावोगाव लोकांपर्यंत नेण्याचा प्रयोग कवी अशोक बागवे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, निरंजन उजगरे, सौमित्र, नलेश पाटील यांनी केले आहेत. त्यातले बरेचसे कवी पुढच्या भागात येतील, पण त्याआधी 80च्या दशकातलेच एक महत्त्वाचे आणि पुढे वेड्या कवितांसारख्या कविता लिहिणाऱ्या सदानंद रेगेंची एक अगदी साधी कविता. वडील देवपूजेला बसतात तेव्हा, वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात, वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात, ते रुद्र म्हणू लागले, ते रुद्र म्हणू लागले की ताम्हणातले देव चळचळ कापतात, पूजेसाठी त्यांना इतकं गंध लागतं, पूजेसाठी त्यांना इतकं गंध लागतं, इतकं गंध लागतं की माझे हात पार वळून येतात. वडील मात्र आपल्याच नादात, वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालीत असतात, वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालत असतात. गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती, गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फाये दरवळत असतात, गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फाये दरवळत असतात, वारा प्यालेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिणत राहतात, वारा प्यालेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिणत राहतात. बेलाची पानं तुळशीच्या मंजिरी, बेलाची पानं तुळशीच्या मंजिरी,
दुर्वांच्या जुड्या खुशीत असतात. बेलाची पाने, तुळशीची मंजिरी दुर्वांच्या जुड्या खुशीत असतात. फुलांच्या कोशात देवाच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात. फुलांच्या कोशात देवाच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात. निरांजनाच्या फुलवातींना. निरांजनाच्या फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात. निरांजनाच्या फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात. एकाच समयीतल्या एका ज्योतीची. एकाच समयीतल्या एका ज्योतीची तसबिरीत लाखो बिंबे दिसतात. नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत. नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत वडील साखर केशर घालतात. नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत वडील साखर केशर घालतात. देव्हाऱ्यातल्या सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात. देव्हाऱ्यातल्या सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात. निसर्ग कविता म्हणजे निसर्गाचं चित्रण करणारी कविता किंवा निसर्गावर मानवी भावभावनांचे आरोपण करून लिहिलेली कविता. याला आपण बालकवी स्कूल म्हणूया. निसर्ग कवितेचा एक स्रोत किंवा झरा वाहत असतो. त्यातली दबा धामणसकरांची एक कविता हेही आवश्यक असते. आता तसे आपण शेवटाला येत चाललेलो आहोत. निसर्ग कविता आणि त्याच्यावरून आम्ही पुढे येतो. दबा धामणसकरांची कविता हेही आवश्यक असतं. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. सर्व साक्षी आकाशालाच विचारावेत असे प्रश्न. सर्व साक्षी आकाशालाच विचारावेत असे प्रश्न ग्रहताऱ्यांना विचारू नयेत हे उशिरा उमगलेलेही बरे असते. झाडांचे प्रश्न झाडांना विचारावेत. झाडांचे प्रश्न झाडांना विचारावेत. पाखरांचे पाखरांना. झाडांचे प्रश्न झाडांना विचारावेत. पाखरांचे पाखरांना. त्यापूर्वी वाचलेले सर्व फेकून द्यावे. स्वतःसाठी हेही आवश्यक असतं. स्वतःसाठी हेही आवश्यक असतं. यानंतर पोपट सातपुते या कवीच्या एका दीर्घ कवितेतला काही निसर्ग अंश वाचणार आहोत. पोपट सातपुते हे खूप परिचित नसतात किंवा ते तसे असे प्रसिद्धीच्या झोतातही नसतात. ही हिवाळी ऋतूची कविता आहे आणि दीर्घ कविता होती. मला आठवतं की सत्यकथेमध्ये ही जेव्हा कविता पहिल्यांदा आली तेव्हा वाचून मी चकित झाले होते. कवितेचं शीर्षक आहे रानस्वर आणि सावल्या. खूप मोठी कविता आहे. कवी पोपट सातपुते. लिलीचे घर. लिलीचे घर डोंगर झाडे यांच्या पलीकडे जांभळा प्रकाश पसरू लागतो. लिलीचे घर डोंगर झाडे यांच्या पलीकडे जांभळा प्रकाश पसरू लागतो. शेवरीच्या पिवळ्या फुलांचे झुपके यत्किंचितही हलत नाहीत. शेवरीच्या पिवळ्या फुलांचे झुपके यत्किंचितही हलत नाहीत. संकटाचा अनुभव नसलेली तिची पाने. संकटांचा अनुभव नसलेली तिची पाने वर्षा ऋतूवर रुसून बसतात. शाकारलेल्या छपरावर बसलेल्या रॉबिन पक्षाला एवढी शांतता पुरे असते. रानाचा आत्मा जागृत होऊन. रानाचा आत्मा जागृत होऊन आळशीच्या पिकावर निळा निळा फुलतो. रानाचा आत्मा जागृत होऊन आळशीच्या पिकावर निळा निळा फुलतो. पानांच्या झुपक्यामध्ये दडलेल्या घरट्यातून बाहेर येण्यासाठी पक्ष्यांची पिलं धडपडू लागतात. माळावरील पांढऱ्या देवळाची पाऊलवाट. माळावरील हे एक चित्र आहे, असं मोठंच्या मोठं चित्र आहे. माळावरील पांढऱ्या देवळाची पाऊलवाट रानगवताने पूर्ण आच्छादून गेलेली असते. बाभळीच्या फुलांप्रमाणे सुखद कालाचा आस्वाद घेणाऱ्या तरुण मुली. बाभळीच्या फुलांप्रमाणे सुखद कालाचा आस्वाद घेणाऱ्या तरुण मुली मोठ्या मजेत गुणगुणत असतात. मोठ्या मजेत गुणगुणत असतात. आमच्या पिढीचा निसर्ग कवी म्हणजे नलेश पाटील. नलेश कविता गाऊन सादर करायचा. मगाशी म्हटलं पाडगावकरांच्या बाबतीत जसं पाडगावकरांचे डोळे, त्यांचे ओठ वाकडे करणं सगळं आठवतं, तसं मला नलेशची कविता वाचताना त्याच्या आवाजातच ती ऐकू येते. चिंब पडद्या आडून. चिंब पडद्या आडून ऊन आलं पाझरून. चिंब पडद्या आडून ऊन आलं पाझरून. निळ्या अंगणात गेलं इंद्रधनु सारवून. हे श्रावणाचं वर्णन आहे सगळं. चिंब पडद्या आडून ऊन आलं पाझरून. निळ्या अंगणात गेलं इंद्रधनु सारवून. वारा पखाली ढगांच्या. वारा पखाली ढगांच्या नेतो वाहून डोंगरी. वारा पखाली ढगांच्या नेतो डोंगरी वाहून. नभ धावते रानात. नभ धावते रानात रूप पाण्याचे घेऊन.
पानं थरथरतात, पानं थरथरतात, गारव्यात काकडून, थोडी उघडीप होता, घेती ऊन पांघरून. धुक हिरव्या मनात, धुक हिरव्या मनात, जात सुख कालवून, धुक हिरव्या मनात, जात सुख कालवून, तळखुळ नळबळ घेता आभाळ पिऊन. ऊन फिकट पिवळ, ऊन फिकट पिवळ, रंग आकाशी लवून, ऊन फिकट पिवळ, रंग आकाशी लेवून, कण भिजल्या मातीचे देते पाचूचे करून, कण भिजल्या मातीचे देते पाचूचे करून. सूर्य जवाहीर देतो, सूर्य जवाहीर देतो, पैलू थेंबांना पाडून, सूर्य जवाहीर देतो, पैलू थेंबांना पाडून. झाड लुकलुकतात, झाड लुकलुकतात, ओली माणक माळून. मंद केशराचा थवा, मंद केशराचा थवा, काळ्या मातीवरी खेळी, मंद केशराचा थवा, काळ्या मातीवरी खेळी. गळा डोंगराच्या रुळे, ऊन पाण्याची सावली, गळा डोंगराच्या रुळे, ऊन पाण्याची सावली. तर निसर्ग कविता करता करता आपण अगदी आत्ताच्या तरुण पिढीतल्या एका कवित्रीची कविता वाचत आहोत. ही कवित्री स्वतः शेती करते आणि कवितेचं शीर्षक आहे रानभर मी. कवित्री आहे कल्पना दुधाळ. तिच्या संग्रहाचं शीर्षक आहे ढग असतेच आसपास. डोक्यावर भारा घेऊन, डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना, डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना, रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. उभारलेलं बुजगावणं, उभारलेलं बुजगावणं, चुना लावून मडक्याला, त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. उभारलेलं बुजगावणं, चुना लावून मडक्याला, त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. वादळाशी भांडून कमळण, वादळाशी भांडून कमळण, पानं फाटल्याची तक्रार करते. वादळाशी भांडून कमळण, पानं फाटल्याची तक्रार करते. लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते, लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. कावळीच्या वेलतारांचे, कावळीच्या वेलतारांचे बैल कोणी तोडलेले, चीक थेंब थेंब गळताना, चीक थेंब थेंब गळताना, माझेच रक्त ओघळलेले, माझेच रक्त ओघळलेले. हादग्याच्या फुलांची, हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये, उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये, काकऱ्या म्हणजे ज्या जमिनीला धारा पडतात नांगरल्यानंतर त्या. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उगवेल पहा कशी आता, उगवेल पहा कशी आता, मी हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता, मी हिरवी लिपी होऊन. निसर्ग कविता वाचत आहोत तर कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याच्या शेतकऱ्याची कविता म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदून बेहोश होता, मी असा आनंदून बेहोश होता, शब्दगंधे तुम्हाला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तुम्हाला बाहूत घ्यावे. कुठलेही प्रमेय सिद्धांत न मांडता, काहीही सिद्ध करायचा सोस न बाळगता, निव्वळ 60 वर्षांच्या काळाच्या कविताच्या प्रदेशातला हा प्रवास आहे. अगदी महत्त्वाच्या थांब्यांवरती थांबायचं म्हटलं तरी कितीतरी थांबे आहेत याची आम्हाला जाणीव आहे. पण यातल्याच एका थांब्याचे नाव आहे सुनंदा भोसेकर. सुनंदाच्या कवितेबाबत मी अगदी अलिप्त राहून बघते. तिथे मी मैत्रीण म्हणून कमी असते आणि तिच्या कवितेची एक निव्वळ वाचक असते. सुनंदाची कविता स्त्रीची आहे, पण त्याहीपेक्षा माणूस असण्याची कविता आहे. कवितेला राजकीय आणि सामाजिक भान आहे. तिच्या कवितेतला प्रतिमांचा समुच्चय कधीकधी स्तिमित करणारा असतो. क्लिष्ट किंवा दुर्बोधतेच्या सुरुवातीच्या जंजाळातून ती स्वतःच बाहेर येत गेली
आणि अर्थांच्या स्तरांवर पसरली. केवळ महानगरीय जाणीवातूनही तिने स्वतःला बाहेर काढून घेतलंय. रे गोपाळा, मला भयही वाटते आणि ओढही वाटते. किंवा आता पूर्णचंद्र उगवेल, गहिरा होईल हा रंगोत्सव, दिव्यतही नेदी पाळण्यात घालून जोजवेल रानाचा आत्मा, अशा कितीतरी चांगल्या ओळी आहेत. तर कार्यक्रमाच्या कोशातून बाहेर पडून कवी म्हणून तिनेच तिची एक कविता सादर करावी अशी मी तिला विनंती करते. ही शेवटची कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे नेवाशाहून पैठणला निघालो. नेवाशाहून पैठणला निघालो, नेवाशाहून पैठणला निघालो, कुणीसं म्हणालं देखील आपल्याला कुठे शुद्धीपत्र हवंय. वाटेत आपेगाव दिसलं, वाटेत आपेगाव दिसलं, कुलकर्ण्यांच्या घरी गेलो. वाटेत आपेगाव दिसलं, कुलकर्ण्यांच्या घरी गेलो, तर डायरेक्ट अमृतच, चहा नाहीच. मनात म्हटलं हेच ते बहुधा पैजेत जिंकून आणलेलं. मनात म्हटलं हेच ते बहुधा पैजेत जिंकून आणलेलं. आपण आपले टपरीवरच्या चहाचे धनी, आपण आपले टपरीवरच्या चहाचे धनी. अमरत्वाचे उगाच लचांडे नको म्हणताना पैठणची वाट धरली. अमरत्वाचे उगाच लचांडे नको म्हणताना पैठणची वाट धरली. पैठणला गेलो, पैठणला गेलो जन्माचे उपाशी. जन्माचे उपाशी अशी भूक लागलेली, पितरांच्या पंक्तीत जेवायला बसलो. पितरांच्या पंक्तीत जेवायला बसलो. आचवल्यावर श्रीखंड्याने पाणी घातले हातावर. आचवल्यावर श्रीखंड्याने पाणी घातले हातावर. हात जोडून कारुण्यमूर्ती म्हणाले, हात जोडून कारुण्यमूर्ती म्हणाले, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला. एका जनार्दनी सगळेच राहू दे, एकलीच राहू दे मला. एकलीच राहू दे मला या सनातन सत्यापाशी पोचत आम्ही आपला आजच्या पुरता निरोप घेतो. चूक भूल द्यावी घ्यावी. आमच्या ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी रूपदर्शन@yahoo.com या मेल ID वर आमच्याशी जरूर संपर्क साधा. नमस्कार. धन्यवाद.